तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। एकीकडे मोदी आपकी बात 400 पार म्हणतात आणि राज्यामध्ये 40 सुद्धा पार होत नसल्यानं फोडाफोडीचे हे राजकारण सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। काँग्रेस मुक्त भारत नव्हे काँग्रेस व्याप्त भाजप अशी स्थिती आहे असा टोला त्यांनी लगावलाय। तर अशोक चव्हाण कालपर्यंत जागा वाटपामध्ये हिरिरीनं भाग घेत होते, मग अचानक काय झालं? चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। तुम्ही 400 पार काय 40 पार पण नाही होणार, म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं। हे 10 वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती। आणि भाडोत्री सगळी लोक घेतायत, बाजारबुणगे घेतायत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवतायत। काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता? काँग्रेस मुक्त भारत, बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेतायत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे। ती मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते। काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते, ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते। आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात? त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे।